स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेने पहिल्यापासूनच प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत की या मालिकेचा शेवट कसा होणार आहे ते. तमिळ मालिकेचा रिमेक असल्याने दोन्ही मालिकेची कथा एकसारखीच आहे. सध्या आपण पाहत आहोत की वकील दामिनी साक्षीच्या मदतीला धावून आलेली आहे आणि अर्जुन विरुद्ध लढण्यासाठी खोट्या पुराव्यांचा आधार घेते. एक क्षण असा येतो की आता अर्जुन हारणारच आहे असं वाटतं, पण सायलीच्या मदतीने तो केस जिंकतो. मधुभाऊंना न्याय मिळतो आणि दुसरीकडे साक्षीला शिक्षा होते. याच रागात महिपत अर्जुन आणि साक्षीला त्रास द्यायचा असं ठरवतो. तो आता एक कट रचतो पण यशस्वी होत नाही. त्याची मुलगी शिक्षा भोगते आणि त्याला आश्रमाची जमीन सुद्धा मिळत नाही. आता इकडे सुभेदारांच्या घरात प्रिया अश्विनच्या मनावर राज्य करत असते. मात्र सायली तिचा खरा चेहरा उघड करण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र प्रिया हुशारीने सायली विरुद्ध सगळ्यांना फिरवते. महिपतची सुटका होते आणि नागराज आणि महिपत एक कट रचतात अर्जुन विरुद्ध. आता अर्जुनला खोटी केस देऊन मुंबईला पाठवलं जातं. सायली त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन चैतन्यसोबत मुंबईला जातो. इकडे आता अर्जुनच्या गाडीचा अपघात होतो आणि त्याच्या मृत्यूची बातमी घरात येते. घरातले सगळे हादरतात, पण प्रत्यक्षात अर्जुन जिवंत असतो. त्याची स्मृती हरवलेली असते आणि त्याला एका कुटुंबाने वाचवलेले असते. त्या कुटुंबातली माणसं त्याला मुलगा मानत असतात. इकडे प्रिया सगळे अधिकार मिळवते घरातले. सायली मात्र वकील बनते आणि अर्जुनचं काम पुढं चालू ठेवते. सायली आणि चैतन्य एका केससाठी मुंबईला जातात. तिथे सायलीला अर्जुन दिसतो रिक्षा चालवताना. सायली त्याला ओळखते, पण अर्जुन मात्र तिला ओळखत नाही. चैतन्याला देखील आठवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात इकडे प्रतिमाला एक अपघात होतो आणि तिची स्मृती परत येते. ती आता रविराज सोबत बोलत असते तेव्हा ती म्हणते की प्रिया माझी मुलगी नाही, माझी मुलगी सायली आहे आणि सायलीच तन्वी आहे. सायली चैतन्याच्या मदतीने अर्जुनला घरी आणते. घरातले सगळे खूप खुश असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप अजून धक्कादायक पाहायला मिळणार आहे. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.